नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे। या कुंभमेळाव्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कुंभमेळाव्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सुमारे 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना 3 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना 2 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह, तसेच तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पियुष पिंपळनेकर यांना 1 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, रुणाली केकने, बारिश दाते, विनय नारंग, डॉक्टर प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉक्टर दिनेश वैद्य, एथनी लोपेज अँड डॉक्टर किरण शिंदे यांच्यासारख्या दिग्गज डिझायनर तज्ज्ञांच्या संमतीने या प्रवेशिकांचे परीक्षण केले आहे। सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषावर आधारित ही निवड करण्यात आली आहे। या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी प्रस्ताविकेद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोकस्पर्धेबाबत माहिती दिली आहे। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळावा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू संत आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे सुद्धा स्वागत केले। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, मायगव्ह आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाईन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली आहे। 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत 70 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण 3067 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या। सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर होते, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूंचा क्रमांक लागलाय। 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदविला आहे। हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरेवर आधारित आहे। भगवान शंकराचे त्रिशूळ आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक, त्र्यंबकेश्वर मंदिर प्रादेशिक वारशाचे दर्शन घडविणारी मंदिराची प्रतिकृती, काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदीला शिवलिंगाच्या स्वरूपात दर्शविण्यात आले असून ते कुंभमेळाव्यातील पवित्र स्नानांच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते।